राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबई, ठाणे या शहरांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून पालघरला रेड अलर्ट देण्यात आला। मुंबईसह उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। पुणे शहरात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तसंच कोल्हापूर, सातारा तसंच सांगली या जिल्ह्यात देखील येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील सगळ्या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलाय, तर नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। नागपूरमध्ये उद्या 32°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल। पुढील 5 दिवस मराठवाड्यात हलक्या सरींचा पाऊस राहणार असून तुरळक ठिकाणी मध्यम सरी बरसणार असल्याचा अंदाज देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग हा अति राहणार आहे। नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे। तर संभाजीनगरमध्ये उद्या 31°C कमाल तर 27°C किमान तापमान असेल। पुढील 24 तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तरीही नागरिकांनी सतर्क राहावं आणि आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे।